द बुक लव विथ राधा मध्ये तुमचे स्वागत आहे। आजपासून नवरात्र चालू होते। नवरात्रात स्त्री शक्तीचा जागर केला जातो। पण बाकीच्या दिवसांचं काय? बाकीच्या दिवसात स्त्रिया किती अपमान सहन करतात, किती कष्ट करतात। असंच हे एक पुस्तक, एक भाकर तीन चुली, देवा जिंदाडे यांचं। यातील ही माऊली किती कष्ट सहन करते, किती अपमान सहन करते आपल्या मुलांसाठी। स्वतः अशिक्षित असूनही मुलांना चांगलं शिकवावं ह्याच्यासाठी राबत असते। चला तर तिची संघर्षमय कहाणी वाचूया। आयुष्यातल्या पहिल्या आंघोळीपासून ते शेवटच्या आंघोळीपर्यंत ज्या स्त्रियांच्या वाट्याला संघर्ष आला, परवड आली, अवहेलना आली, तरीही त्या न हारता न डगमगता लढत राहिल्या, अशा माझ्या आईसह जगातल्या सगळ्याच लढाऊ स्त्रियांना समर्पित। नाळ तुटली अन सुरू झाली परवड। खरीपातल्या बाजऱ्या काढून 5 महिने उलटून नव्या वर्षातला पहिलाच महिना सुरू झाला होता। प्रत्येक घरातल्या मथाऱ्या, कणग्या खपाटी गेलेल्या पोटासाठी नव्या दाण्यांची वाट पाहत संधी कोपऱ्यात बसून होत्या। 10-12 उंबऱ्यांची गावडेवाडी कामावर तुटून पडली होती। सूर्य थोरल्या आंब्याच्या पलीकडे गेला होता। लहान मोठ्या पोटाच्या हकाही सुरू झाल्या होत्या। खळ्या शेजारी असलेल्या भाबळीच्या सावलीत लेकुरवाया बाया झोळीतल्या कोवळ्या जीवांना मांडीवर घेऊन पाजायला बसल्या होत्या। त्याचबरोबर फडक्यातल्या भाकरी सोडून एक एक घास पोटात ढकलायला सुरुवात झालीच होती। तितक्यात अगं आयो काळीज लख्खन हलावा असं जोरदार विवाळण्याचा आवाज त्यांच्या कानांवर पडला। आवाजाची दिशा आणि आवाजही जेवायला बसलेल्या बायांनी बरोबर ओळखला। घाईघाईत हात धुवून भाकरीत पुन्हा फडक्यात बांधून घमेल्या खाली झाकून लुगडं वर खेचून त्या पळत तुळसाच्या खळ्यावर पोचल्या। कोपटाच्या आत डोकवल्या कमरेवर हात ठेवत चांगून रागारागातच म्हणाली, काय ग तुळसे, तुला तर मी रामपहारातच म्हणले नव्हते का ना ग, की दिस भरल्यात तपलं, आता तरी घरी राह वय ग। पण म्हणलं वत्यान 2-4 पाचुंड मोडून। कोपीत झोपलेली तुळसा अतिशय क्षीण आवाजात कणकणतच उत्तरली। चांगूला बोलत असतानाच इमल्यानं जमिनीवर झोपलेल्या तुळसाचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलं। चांगूनं थोडंसं काळजीनं पण नाराजीच्या स्वरात पुन्हा म्हणाली, मला माहिती आहे तुझ्या सासूनीच तुला पाठवलं असेल। अगं पण केवढ्यात पडायचं हे मोडणं तुला। तुळसा रडवलेली झाली होती। ती काहीच बोलेना। तिच्या जीवाची नुसती उलागाल सुरू होती। गप ग चांगुणी, आडलेली हाय गती, आता नको बोलू वली, काय तिला। तुम्हाला जर माझं हे वाचन आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब